इराणमधील युद्धाला आता 2 आठवड्यांचा अर्धविराम मिळाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे। त्यामुळे निदान 2 आठवडे तरी का होईना पण युद्ध थांबलंय तुर्तास असंच म्हणावं लागेल। अमेरिका इराणमध्ये युद्धविराम, 2 आठवड्याची सशर्त शस्त्रसंधी, इराणचा अमेरिकेला 10 मागण्यांचा प्रस्ताव, होर्मुझची सामुद्रधुनी तब्बल 40 दिवसांनी झाली खुली। अमेरिका आणि इराणमधील 40 दिवस चाललेल्या तणावपूर्ण संघर्षानंतर अखेर मोठा दिलासा मिळाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी काही आठवड्यांच्या शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे जागतिक स्तरावर वाढत चाललेली चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे। या शस्त्रसंधीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार आहे। जगातील जवळपास 20 ते 25% कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने वाहतूक होते। इराणनं यापूर्वी ही सामुद्रधुनी बंद करून जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम केला होता। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट केलं की पुढील 2 आठवड्यासाठी इराणवरील हल्ले थांबवले जातील आणि त्याच बदल्यात इराण होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे खुली करेल। महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या डेडलाईन संपण्याच्या अवघ्या 1.5 तास आधी ही घोषणा करण्यात आली। त्यानंतर केवळ 40 मिनिटात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी या निर्णयाला दुजोरा दिला। इराणनं अमेरिकेसमोर 10 कलमी कार्यक्रम ठेवला। यात निर्बंध हटवणे, युरेनियम साठवणूक परवानगी, अमेरिकन सैन्य माघारी घेणे आणि नुकसान भरपाई अशा महत्त्वाच्या मागण्या आहेत। इराण विरोधात आक्रमक भूमिका न घेणं, होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण, इराणला युरेनियमचा साठा करू देणं, इराणवरील सर्व प्राथमिक निर्बंध हटवणं, इराणवरील सर्व दुय्यम निर्बंध हटवणं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराण विरोधातील ठराव रद्द करणं, इराण विरोधातील सर्व बोर्ड ऑफ गव्हर्नर ठराव रद्द करणे, इराणला नुकसान भरपाई देणे, आखातातून अमेरिकेचे कॉम्बॅट दल माघारी घेणे, सगळीकडे सुरू असलेलं युद्ध थांबवणं, लेबनॉनमध्ये ही युद्ध थांबवणं। या तणावपूर्ण परिस्थितीत होर्मुझ सामुद्रधुनीवरचा दबाव तंत्र म्हणून वापर केला। इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं स्पष्ट केलंय की सर्वोच्च नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच पुढील वाटाघाटी होतील। तसंच बोलणी अपयशी ठरल्यास पुढील युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे। मुळातच ज्या प्रकारचे 10 पॉइंट डील 10 मुद्दे सांगितलेले आहेत, मी म्हणेल त्यातले कमीत कमी 5 मुद्दे जे आहेत अमेरिका त्याच्याशी ॲग्री होऊ शकत नाही। कारण मुळात हे युद्ध ज्यासाठी सुरू केलं होतं तो मुद्दा होता न्यूक्लिअर वेपन्स, तो मुद्दा होता युरेनियमचं एनरिचमेंट, संवर्धन। आणि दुसऱ्या बाजूला इराण म्हणतोय की संवर्धित युरेनियम आमच्याकडेच त्या ठिकाणी राहील, म्हणजे त्याच्याविषयीचा वादविवाद त्या ठिकाणी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वर्चस्वाविषयीची गोष्ट त्या ठिकाणी त्याच्यात आहे। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या रॅटिफिकेशनच्या माध्यमातून इराणला पाहिजे। म्हणून मला वाटतं पहिली गोष्ट या खरोखरच या चर्चेच्या माध्यमातून काही निघेल का, मी त्याच्याविषयी डाऊटफुल आहे। पाकिस्तानमध्ये हे वाटाघाटी होतील। आपण पाहतोय की दोघांनीही, अमेरिकेनी आणि इराणनी हे स्टेट ऑफ एक्सेप्ट केलंय की आम्ही जे कंडिशन्स आहेत, आमच्या जे पॉइंट्स आहेत, आम्ही 10 पॉइंट दिले, कोणी 15 दिले, आम्ही हे एक्सेप्ट करत असताना 15 दिवसाची सीज फायर आम्ही एक्सेप्ट करतो आहे। अमेरिकेपुढे एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसापासून अमेरिकाच थोडी डेस्परेट वाटत होती शस्त्रसंधीसाठी आणि इराणने अशी अट ठेवली की आम्हाला शस्त्रसंधी नको, तर नॉन ॲग्रेशन हवं आहे। त्यामुळे आणि ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना पुढच्या 2 आठवड्यात जर असं दिसलं की ह्या शस्त्रसंधीमुळे माझंच कुठेतरी नुकसान होतं आहे आणि त्यांच्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ज्या मिड टर्म इलेक्शन्स आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर काय प्रभाव पडतो हे बघून ते निर्णय घेऊ शकतील। या संपूर्ण घडामोडीत पाकिस्तानची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याची विनंती केली होती। ट्रम्प यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये शरीफ आणि आसिफ मुनीर यांच्या प्रयत्नाचा उल्लेख केला आहे। इराणनंही पाकिस्तानचे आभार मानले, पण त्याचवेळी शहबाज शरीफ यांची सोशल मीडिया पोस्ट वादात सापडली आहे। त्यांच्या पोस्टच्या ड्राफ्ट आवृत्तीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। ही पोस्ट आधीच तयार होती का, की यामागे काही मोठी राजनीतिक रणनीती आहे, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत। इराण आणि अमेरिका यांच्यातील 2 आठवड्यांची शस्त्रसंधी जागतिक स्थैर्यासाठी किती महत्त्वाची ठरते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणं, तेल पुरवठा सुरळीत होणं आणि पुढील वाटाघाटीमध्ये काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।